नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या इतिहासाचा दुसरा चॅप्टर बघणार आहोत. तो म्हणजे इतिहास लेखन. ओके, आता ही भारतीय परंपरा. आता पहिला जो काही चॅप्टर आपण बघितला इतिहास लेखनाचा, ती पाश्चात्य परंपरा बघितला. ओके ना, त्याच्यामध्ये पाश्चात्य परंपरेमध्ये जे काही युरोपीय विचारवंत होते किंवा इतिहासकार होते त्यांच्याविषयी सर्व जी काही माहिती आहे, जसं की वॉल्टेअर असतील, हेगेल असतील, ओके, अशा अनेक साऱ्या म्हणजे काय की इतिहासकारांची माहिती बघितली. त्यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन पण आपण अभ्यासलं. ओके, तर तसंच इतिहास लेखन ओके भारतीय परंपरेनुसार पण केले गेलेलं आहे. तर आता ते काय आहे काय नाही हे थोडस आपण काय करूयात अभ्यासूयात. आणि परत नंतर भारतामध्ये इतिहास लेखनाला चालना कशी मिळाली कशी नाही याच्यावरती थोडस आपण विचार विमर्श करूयात. ओके, चला तर मग सुरुवात करूयात. बघा, आता भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि परत नंतर भारतीय इतिहास लेख. ओके, बघा, विविध तात्विक प्रणाली आपल्याला काय करायचे हे यामध्ये काय करायचे अभ्यासायचे आहेत. ओके, मग आता त्यामधलं पहिलं आहे इतिहास लेखनाची वाटचाल. आता इतिहास लेखनाची वाटचाल कशी काय आहे कशी नाही ओके याच्यावरती थोडस आपण हे करूयात. बघा की इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करील. म्हणजे काय जी काय पाश्चात्य परंपरा होती, म्हणजे काय इतिहास कसा लिहिला गेला पाहिजे, कोणत्या गोष्टींवरती लिहिला पाहिजे, परत नंतर आणि इतिहास लिहिते वेळेस आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्यात पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलेल्या आहेत. बघा, या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजेच काय, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये आपण भारतीय इतिहास लेखन जी आहे परंपरा त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता त्यामध्ये पहिला आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता हे प्राचीन काळातील इतिहास लेखन कशावरती केलेलं आहे कशावरती नाही थोडस बघूयात. बघा, प्राचीन भारतामध्ये आता पूर्वजांचे पराक्रम, परत नंतर दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतर इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. आता नॉर्मली जे काय पूर्वजांचे पराक्रम आहेत म्हणजे काय आपल्या पूर्वजांनी कोणते पराक्रम केले किंवा कोणत्या लढाया लढल्या हे असतील. परत नंतर दैवत परंपरा म्हणजेच काय की सण उत्सव याच्यामध्ये एखाद्या देवीचं काय केलं म्हणजे काय देवदेवतांची जी काय पूजा असते ते. परत नंतर सामाजिक स्थित्यंतर. सामाजिक स्थित्यंतर म्हणजे काय की समाजामध्ये होत गेलेले बदल. ओके, हे कसे आहेत कसे नाही हे फक्त मौखिक परंपरेने जपले जात होते. म्हणजेच काय की मागच्या पिढी किंवा जी काय अगोदरची पिढी आहे त्या पिढीला म्हणजे काय ती पिढी येणाऱ्या पिढीला काय सांगत होती म्हणजे काय की आमच्या पूर्वी असं होतं किंवा आमच्या काळात असं होतं. ओके, तुमच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा. मग बघा, नेक्स्ट आहे आता हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे बघा भारतामध्ये लेखन कला ओके इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. म्हणजेच काय की आता हडप्पा संस्कृतीमध्ये आता जी काय मिळालेली जे काही लेख आहेत म्हणजेच काय इसवी सनापूर्वीपासूनच काय लिहिण्याची पद्धत आहे असं त्याच्यामध्ये आहे. परत नंतर बघा, परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यास अजूनही यश मिळाले नाही. जी काय हडप्पा संस्कृतीची काही लिपी आहे जी काही लिहून ठेवलेलं आहे ओके त्याला वाचण्यास आणखी सुद्धा यश मिळालं नाही. कारण की एखाद्या म्हणजे काय एखादी लिपी आपल्याला वाचायची असेल तर त्या लिपीचा आपल्याला अक्षरवाटिका माहिती असणं गरजेचं आहे. सपोज अक्षरवाटिकाच जर माहिती नसेल तर आपण वाचू शकतो का? नाही. त्यासाठी अक्षरवाटिका माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. मग नेक्स्ट बघा, आता भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. आता मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये कागदाचा शोध लागला होता का? नाही. आता कागदाचा शोध लागला नव्हता म्हणून त्यामुळे जे काय आपले जे काय लेख असतील किंवा नॉर्मली जे काय विचार असतील ते कोरून ठेवले जात होते. ओके, या फॉर्म मध्ये. बघा, त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते. म्हणजेच काय की नॉर्मली आता अशोकाचे जे काही स्तंभालेख आहेत त्यांच्यावरती लिहून ठेवलेले जे काही संदेश असतील किंवा जनतेसाठी जे काही आदेश असतील ओके ह्या सगळ्या गोष्टी. परत नंतर बघा, सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. जे काय म्हणजे काय सम्राट अशोकाचे जे काय कोरीव लेख आहेत ते कशावरती प्रस्तरांवर म्हणजे काय मोठमोठ्या शिळांवरती आणि दगडी स्तंभांवरती म्हणजे काय जे काय उभा स्तंभ असतो त्याच्यावरती कोरलेले आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, परत नंतर मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. मग जे काय की नॉर्मली जे काय म्हणजेच काय की इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच जे काही नाणी आहेत, मूर्ती आहेत, शिल्पे आहेत किंवा ताम्रपट आहेत इत्यादींवर कोरीव लेख. पहिलं काय होतं की फक्त एका दगडी शिळांवरतीच काय केलं जायचं ते कोरीव लेख कोरले जायचे.
पण जे काही इसवी सनाचं पहिलं शतक सुरू झालं त्या शतकापासून नाण्यांवरती, मूर्त्यांवरती, शिल्पांच्या ताम्रपटांवरती कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. ओके, यांमधून बघा महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. म्हणजे जे काही लेख आहेत यांमधून आपल्याला महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, आता जे काही कोरीव लेख आहेत त्या कोरीव लेखांमुळे ओके संबंधित राजाचा काळ, परत नंतर वंशावळ, राज्य विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, ओके या फॉर्म मध्ये तत्कालीन शासन व्यवस्था, परत नंतर महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन, तत्कालीन म्हणजे काय, त्या काळातील बघा तत्कालीन सामाजिक रचना, त्या काळातील समाज रचना कशी होती, त्या काळातील हवामान कसं होतं, दुष्काळ कसे पडायचे, ओके यांसारख्या महत्वाच्या बाबींची आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामधून या सगळ्या गोष्टींची आपल्याला काय होते, माहिती मिळते. कशावरून, त्या म्हणजे काय जे काय शिलालेख आहेत किंवा कोरीव लेखांमधून आपल्याला त्या सर्व गोष्टींची माहिती मिळते. बघा प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, आता रामायण आणि महाभारत ही काय महाकाव्य आहेत. ओके, कधीही ग्रंथ स्वरूपामध्ये नाही तर हे कवितेच्या स्वरूपामध्ये आहेत. परत नंतर पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, परत नंतर बघा धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांचे ओके प्रवास वर्णने, बघा प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्वाची साधने आहेत. ओके, म्हणजेच काय की आता भारतामध्ये एखादा जर काय आला म्हणजे काय की जे काय प्रवासी आला तर त्याचं प्रवास वर्णन तो लिहून ठेवायचा. आता मला सांगा ज्या काळामध्ये तो आलाय त्यानं जसा भारत बघितलाय तसंच तो प्रवास वर्णन करून ठेवणार आहे, हो की नाही. म्हणजेच काय की माणसं होती, कशी होती, सामाजिक व्यवस्था काय होती, आर्थिक व्यवस्था काय होती, ओके या सर्व गोष्टींची म्हणजे काय तो काय करणारी इत्थंभूत माहिती याच्यामध्ये काय त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवणार आहे. ओके, चला वरती थोडस आपल्याला हे लेख बघायचा आहे, तुम्हाला माहिती आहे का यामधला. ओके, आता हे समजावून घ्या. आता या ठिकाणी काहीतरी आपल्याला लेख दिसतोय, आता तो कशाचा आहे कशाचा नाही थोडस आपण बघूयात. आता हे सोहगौडा ताम्रपट आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हा ताम्रपट बघा सोहगौडा म्हणजे काय जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडला. म्हणजेच काय हा जो ताम्रपट आहे तो कुठं जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडलेला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. म्हणजे काय हा जो ताम्रपट आहे जे काय कोरीव वरचा जो काय आपल्याला ताम्रपट दिसतोय हा जो म्हणजे काय ताम्रपट आहे हा मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. आता हे आपल्या परीक्षेसाठी तर महत्वाचं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देता स्पर्धा परीक्षामध्ये पण हे महत्वाचं आहे की नॉर्मली सोहगौडा ताम्रपट जे आहे हे कोणत्या लिपीत आहे, तर ते ब्राह्मी लिपीमध्ये आपल्याला काय होते आढळते, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्या बघा त्यातील बघा पारासहित असलेले वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी, आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर एकावर एक असलेल्या 3 कमानी आपल्याला दिसत आहेत बघा. ओके, म्हणजेच काय की 3 कमानीच्या इमारती दिसत आहेत. परत नंतर या ठिकाणी परत नंतर हे पार वगैरे या ठिकाणी आपल्याला काय होते दिसतं. ओके, तर आणि हे खाली लिपी दिली आहे. आता ही लिपी वाचण्यामध्ये आणखीन थोडस काही यश आलं नाहीये, पण नॉर्मली त्यांचं म्हणणं आहे की नॉर्मली जे काही धान्य आहे हे आहे थोडस जपून वापरा असं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये बघा ही चिन्ह प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. ही जी अशी जी काही चिन्हे आहेत ही प्राचीन आहत नाण्यांवर आढळतात. बघा 4 खांबांवर उभे असलेली दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारी चिन्हे बघा कोठार घरांचे निर्देशक असावेत. कोठार घर म्हणजे काय, ज्या ठिकाणी धान्य वगैरे काय केलं जाते साठवून ठेवलं जाते त्याला आपण कोठार घर म्हणतो. ओके, बघा कोठार घरांचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे. म्हणजेच काय की हे जे कोठार घर आहे या कोठार घरांमधील धान्य हे जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. आणि दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी बघा या संदर्भात हा आदेश असावा असे मानले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली जी काय दुष्काळजन्य जी काय परिस्थिती असेल त्याच्यामध्ये आपण काय करावं काय करू नये असा संदेश त्याच्यामध्ये दिला असेल. जर दुष्काळ पडला तर धान्य जपून वापरा. ओके, नाही म्हणजे काय अशा सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती त्यामध्ये दिला असेल. ओके, अशी इतिहासकारांचं काय आहे म्हणणं आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. याच्यामध्ये बरोबर ते लक्षात ठेवायचं की नॉर्मली हा ताम्रपट कुठे आहे, सोहगौडा येथे, सध्याचं कोणतं जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि याच्यावरती जी काही लिपी आहे ही ब्राह्मी लिपी आहे. ओके, एवढं बरोबर लक्षात ठेवायचं. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा आता
प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. म्हणजेच काय, आता जो काय प्रत्येक राजा होता एकतर स्वतःचं चरित्र लिहायचा किंवा त्याच्या दरबारामध्ये कोणीतरी काय इतिहासकार असायचा, तो त्या राजाविषयी सगळ्या गोष्टी लिहून ठेवायचा. याच्यावरून आपल्याला त्या काळातील राजाची व्यवस्था, परत नंतर त्या राज्याची व्यवस्था कशी आहे, परत नंतर सामाजिक व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. परत नंतर इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने, बघा म्हणजे काय की नॉर्मली त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित, ओके, हर्षचरित त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपात आहे. म्हणजेच काय की ऐतिहासिक म्हणजे काय ऐतिहासिक बघा चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात आहे. कशामध्ये आहे, म्हणजेच काय की बाणभट्ट कवीने लिहिलेलं कोणतं या ठिकाणी हर्षचरित. बघा त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक व्यवस्था, म्हणजेच काय की सामाजिक व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेलं आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला हा ग्रंथ सापडला, आता हा ग्रंथ कशामध्ये आहे, संस्कृत मध्ये आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला संस्कृत शिकावे लागेल किंवा त्याचं अनुस्करण किंवा नॉर्मली त्याचं ट्रान्सलेशन, ओके, हे मराठीमध्ये केलेलं असेल किंवा इंग्रजीमध्ये केलेलं असेल तर तुम्ही ते एकदा वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या काळातील इतिहास समजेल. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा आता मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आता मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन काय आहे काय नाही हे थोडंसं आपण बघूयात. हे कशामधलं बघितलं आपण, प्राचीन काळातील. ओके, आता मध्ययुगीन काळातील जे काही इतिहास लेखन आहे ते बघूयात. आता मध्ययुगीन काळामध्ये इसवी सनाच्या 12व्या शतकात बघा कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी, ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. ओके, कशावरचा, काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आणि इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे. आता याच्या अगोदर आपण शास्त्रशुद्ध हा शब्द पहिल्या धड्यामध्ये बघितला. शास्त्रशुद्ध म्हणजे काय की नॉर्मली जे काही इतिहास लेखन केलं जातंय ते वास्तववादी केलं पाहिजे. परत नंतर त्याच्यामधले जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांची इत्थंभूत आपण तपासणी केली पाहिजे. ओके, आणि ते खरे आहेत का खोटे आहेत, ओके, ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे काय आपण पूर्तता केली पाहिजे आणि त्याच्यावरती प्रश्न पण तयार केले पाहिजे. याला आपण शास्त्रशुद्ध असं म्हणतो. बघा इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या बघा आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, परत नंतर राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ लिहिला आहे असे कल्लनचे म्हणणे आहे किंवा नॉर्मली त्यानं उल्लेख केलेला आहे. ओके, म्हणजेच काय आता कल्लननी लिहिलेला याच्यामध्ये बरोबर लक्षात ठेवायचं, कल्लननी लिहिलेला जे काय राजतरंगिणी ग्रंथ आहे हा काश्मीरच्या इतिहासावरती आहे. आणि हा जर ग्रंथ आपण वाचला तर आपल्याला त्या काळातील जे काय काश्मीरचा इतिहास कसा आहे किंवा नॉर्मली काश्मीर त्या काळामध्ये कसं होतं किंवा नॉर्मली 1200च्या काळामध्ये काश्मीर कसं होतं, ओके, आपल्याला त्याच्याविषयी माहिती मिळते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील आता जे काही राज्यकर्ते होते किंवा मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांच्या दरबारामध्ये कोणी ना कोणी इतिहासकार असणारच आहे, कोणी ना कोणीतरी प्रवासी असणारच आहे, कोणी ना कोणी इतिहासकार असणार आहे. ओके, इतिहासकाराच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जे काय मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये ओके जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. ओके, कोण, जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. आणि तारीख ई फिरोज शाही, ओके, तारीख ई फिरोज शाही या त्याच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की जियाउद्दीन बर्नी याने लिहिलेला कोणता, तारीख ई फिरोज शाही. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की आपल्याला विचारलं जाऊ शकते जोड्या लावांमध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता त्यांच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे काय नॉर्मली राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही. म्हणजेच काय, आपण जर एखाद्या राजाच्या राजदरबारामध्ये जर आपण काय की नॉर्मली दरबारी असो किंवा इतिहासकार असो तर त्या राजाचं फक्त कौतुक करून चालणार नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीचे धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय त्याच्या त्या राजा किंवा राज्याच्या राज्यकारभारामध्ये जे काही दोष आहेत
आणि परत नंतर चुकीचे जे काही धोरण आहेत याच्यावरही त्यानं विचार करायला पाहिजे आणि याच्यावरही तो लिहून ठेवला पाहिजे किंवा नॉर्मली इतिहास त्यानं लिहिला पाहिजे. ओके, असं त्याचं मत होतं. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील बघा विद्वान व्यक्ती, त्या काळातील असलेल्या विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. म्हणजेच काय, इतिहास जर लिहायचा आहे तर फक्त राज्याच्या राजकर्त्यांच्या फक्त पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे विचार करून संपत नाही, तर त्या ठिकाणी काय सर्व गोष्टींचा त्यामध्ये विचार करावा लागतो. ओके, या फॉर्म मध्ये मग बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. म्हणजेच काय की नॉर्मली त्यानं जे काय सांगितलं, त्यानं जे काय प्रतिपादन केलं, ओके, त्यामुळे त्या ठिकाणी इतिहास लेखन कसं केलं गेलं पाहिजे, ओके, याच्यावरती थोडासा विस्तार झाला आणि त्याच्यावरती विचार केला जाऊ लागला. ओके, चला आता माहिती आहे का तुम्हाला, आता याच्यामध्ये जर बघितलं तर खूप सारे ग्रंथ आहेत. आता खूप सारे ग्रंथ कोणी कोणी लिहिलेत, आता हे तुमच्या लक्षात ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता. ओके, पण तेवढे काही इम्पॉर्टंट नाहीत म्हणजे काय की नॉर्मली कदाचित आपल्याला एखाद्या वेळेस जोड्यांना येऊ शकते. ओके, त्यामुळे फक्त काय की नॉर्मली जिथं तुम्ही जास्त वेळ बसता, ओके, काय करा, एका साईडला ग्रंथ आणि त्याचे रचनाकार कोण आहे, ओके, बरोबर लक्षात ठेवा. आणि हे लगेच तुमच्या लक्षात राहणार नाहीत, तर तुम्हाला याला परत 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 वाचावं लागणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा की अल्बेरुनीने विविध ज्ञान शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतीय समाज जीवन यांसंबंधी माहिती अरेबिक भाषेमधून लिहून ठेवली आहे. बघा, पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये बघा हसन निजामी लिखित ताजुल मासीर. ओके, या फॉर्म मध्ये जे काय हसन निजामी यांनी लिहिलेलं ताजुल मासीर असेल, परत नंतर मिनाज ई सिराज, ओके, यांनी लिहिलेलं तबाकत ई नासिरी असेल, परत नंतर आमिर खुसरो यांचे विपुल लेखन म्हणजे काय लिहिलेलं जे काय यांचं लेखन असेल, तुझुक ई तिमुरी हे तैमूरलंगचे म्हणजे काय, तैमूरलंग हा एक शासक होता, तैमूरलंगने लिहिलेलं स्वतःचं आत्मचरित्र. ओके, बघा याया बिन अहमद सरहिंदी लिखित तारिक ई मुबारक शाही. ओके, म्हणजेच काय हे ग्रंथ असेल म्हणजे काय याया बिन अहमद सरहिंदी, ओके, हे एकच नाव आहे. यांनी लिहिलेलं कोणतं, तारिक ई मुबारक शाही, यांसारखे ग्रंथ महत्वाचे आहेत. आता त्यांच्या लेखनातून आपल्याला भारताच्या मध्ययुगीन कालखंडाची माहिती मिळते, महत्वाची माहिती मिळते. म्हणजे काय, यांचं जर लेखन आपण बघितलं तर मध्ययुगीन काळामध्ये शासन व्यवस्था कशी होती, परत नंतर समाज व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती, व्यापार कसा चालायचा, ओके, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला यांच्या लेखनातून मिळते. परत नंतर बघा परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले ओके वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्वाची साधनं आहेत. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली परदेशी जे काय प्रवासी आहेत यांनी लिहून ठेवलेले वृत्तांत म्हणजेच काय, आता नॉर्मली ते भारतामध्ये आल्यानंतर खूप ठिकाणी फिरतात, खूप ठिकाणी फिरल्यानंतर जे काय त्यांच्यासोबत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा नॉर्मली ज्या काही गोष्टी त्यांनी अनुभवल्या आहेत त्या एका वृत्तामध्ये काय करतात ते लिहून ठेवतात. परत नंतर बघा आता कोण कोण होते ते, मग पहिलं बघा इब्न बतुता, ओके, भारतीय प्रवासी होता. परत नंतर अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यांपैकी होत. बघा त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. परत नंतर नेक्स्ट बघा ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. ओके, परत नंतर मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी यांचे लेखन अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे काय मुघल काळ म्हणजे काय, जे काय मध्ययुगीन काळ आहे. जर मध्ययुगीन काळ आपल्याला समजावून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण म्हणजेच काय की त्यांनी लिहिलेलं जे काय प्रवास वर्णन आहे ओके ते समजावून घेणं, वाचणं खूप काय महत्वाचं आहे. ओके, आणि जे काय औरंगजेबाच्या दरबारातील जे काही इतिहासकार होते त्यांनी लिहिलेला इतिहास पण आपण समजावून घेणं महत्वाचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये इथपर्यंत लक्षात आलं. चला नेक्स्ट बघा आता मुघल दरबार. बघा मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा बघा या पैलूंचा विषय या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झालेले. म्हणजेच काय की आता नॉर्मली मला सांगा, आता मुघल कसे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्या विरोधात जर लिहिलं तर आपला कार्यक्रम संपून जाईल. ओके ना, म्हणजेच काय की नॉर्मली डायरेक्टली ठार केलं जाईल ना. ओके,
या भीतीपोटी नॉर्मली राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झाली दिसते. मुघल साम्राज्य बघा, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र बघा, तुझुक ई बाबरी, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, बाबर याचं आत्मचरित्र कशामध्ये आहे? तुझुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांचे वर्णन आहे. परत नंतर त्याच्या बरोबरीने त्याचे प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, म्हणजेच काय की नॉर्मली तो ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणचं जे काय म्हणजेच काय प्रदेश आहेत, ज्या शहरांना भेट दिली त्या शहरांचे वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती, रीतिरिवाज काय आहेत. परत नंतर वनस्पती सृष्टी यांच्या यांची बारकाईने निरीक्षणे म्हणजे काय यांचाही अभ्यास म्हणजे काय आपल्याला पाहायला भेटतो की यांचा समावेश त्यामध्ये आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, अबुल फजल याने लिहिलेला बघा अकबरनामा, लिहिलेल्या अकबरनामा, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. बाबराचं आत्मचरित्र कोणतं म्हणजे काय? तुझुकी बाबरी. आणि अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा. बघा या ग्रंथाचे विशेष महत्व आहे. परत नंतर नेक्स्ट बघा, यामध्ये अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांची काळजीपूर्वक केलेले संकलन, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय ऐतिहासिक कागदपत्र आहेत किंवा नॉर्मली हे जे ग्रंथ आहेत यांचं संकलन करणे, संकलन म्हणजे काय की गोळा करणे बघा, आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी ही अबुल फजलने या ठिकाणी अवलंबलेली संशोधन पद्धती आणि पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. पूर्वग्रह विरहित म्हणजे काय की नॉर्मली म्हणजे काय जो काय इतिहास आहे तो एकदम खरा मानला गेला पाहिजे. पूर्वग्रह विरहित म्हणजेच काय की कोणताही चुकीचा इतिहास मांडला गेला नाही पाहिजे किंवा चुकीचा इतिहास लोकांपर्यंत गेला नाही पाहिजे. या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. कोणता? बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, परत नंतर ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. जे काय बखर आपण म्हणतो म्हणजेच काय, बखर म्हणजेच काय की खबर आहे, त्याचा असा अर्थ होतो. बघा मग आता यामध्ये बघा की नॉर्मली मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी काय उपलब्ध आहेत. बखर म्हणजे काय की नॉर्मली त्या काळामध्ये एखादी जर घटना घडून गेली असेल तर ती घटना का घडली, कशी घडली, कोणामुळे घडली, आणि त्याच्यामध्ये कोण कोण सामील होतं, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपल्याला यामधून मिळत असते. मग बघा यांतील एक महत्वाची बखर सभासद बखर होय. यांतील एक महत्वाची बखर म्हणजे कोणती? सभासद बखर होय. बघा छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. कोणती? सभासद बखर. ही सभासद बखर कोण लिहिलेली आहे? कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली कोणती बखर आहे म्हणजे काय? सभासद बखर. बघा यांची सदर बखर लिहिली. परत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. जी काय म्हणजे काय सभासद बखर जी आहे याच्यामधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय इतिहास आहे किंवा नॉर्मली त्यांची जी काय कारकीर्द आहे त्याची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. परत नंतर नेक्स्ट बघा, भाऊसाहेबांची बखर या बकरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. जी काय भाऊसाहेबांची बखर आहे या बकरीमध्ये म्हणजे काय की पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वातंत्र्य बखर आहे. म्हणजेच काय की याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वातंत्र्य बखर आहे. होळकरांची कैफियत या बकरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान कसं आहे या सर्व गोष्टींची माहिती मिळते. परत नंतर नेक्स्ट बघा, आता यामध्ये बकरींचे चरित्रात्मक बघा जे काय बकरी असतात त्यांचे चरित्रात्मक, परत नंतर वंशानुचरित्रात्मक, परत नंतर प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, परत नंतर पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. म्हणजे काय बकरींचे एवढे प्रकार आहेत. हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे. आलं लक्षात? चला नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ काय आहे काय नाही.
परत नंतर नेक्स्ट आहे बघा आता आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. ओके, आता आधुनिक काळामध्ये म्हणजेच काय की नॉर्मली विचार जर केला तर भारतावरती इंग्रजांची सत्ता होती. ओके नाही, आणि त्या ब्रिटिश इतिहास काळामध्ये किंवा नॉर्मली ब्रिटिशांच्या काळामध्ये पण इतिहास लिहिला गेलेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये बघा या ठिकाणी 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत बघा भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याने बघा बघा भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण? अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. म्हणजेच काय की नॉर्मली याच काळामध्ये अनेक म्हणजे काय प्राचीन स्थळांचे उत्खनन त्यांनी काय केलं, सुरुवात केलं. मग बघा आता यामध्ये उत्खनन केले गेले त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेखित असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. म्हणजेच काय की जे काय बौद्ध ग्रंथांमध्ये जे काय स्थळ होती त्यांच्यावरती त्यांना काय केलं, लक्ष केंद्रित केलं. परत नंतर नेक्स्ट बघा पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. कोणाच्या कारकिर्दीमध्ये? जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले. ओके, म्हणजेच काय की एवढा जुना इतिहास हा भारताचा आहे. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर इथे चित्र वगैरे दिलेले आहेत, अलेक्झांडर कनिंगहॅम आणि परत नंतर जॉन मार्शल. ओके, या फॉर्म मध्ये आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर परीक्षा देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय की डायरेक्टली यांचे फोटोज देतात आणि हे कोण आहेत आणि यांचं कार्य काय आहे. ओके, हे डायरेक्टली काय केलं जाते, विचारलं जाते. त्यामुळे हे ते माहिती तुम्हाला संपूर्णपणे असणे गरजेचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा की भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. म्हणजेच काय की नॉर्मली भारतामध्ये जे काय अनेक ब्रिटिश अधिकारी आले होते त्यांनी भारताविषयी आणि भारताच्या इतिहासाविषयी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. म्हणजेच काय की नॉर्मली भारतीय इतिहास हा किती गौण दर्जाचा आहे, किती म्हणजेच काय की जुनाट एक इतिहास आहे काय की असं त्यांचं मत होतं. परत नंतर बघा नेक्स्ट आहे यामध्ये जेम्स मिल याने, बघा त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, बरोबर त्याला अंडरलाईन करून ठेवा, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले आणि ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणी लिहिला तर त्या ठिकाणी जेम्स मिल यांनी लिहिला आणि तो कोणता होता, म्हणजेच काय द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला आहे. म्हणजेच काय की त्यांच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन. म्हणजेच काय की नॉर्मली भारतीय संस्कृती ही कमी दर्जाची आहे. ओके, असं त्यांनी त्याच्या इतिहासामध्ये सांगितलं गेलं आणि यातून भारतीयांचा कधीही विकास होऊ शकत नाही. ओके, असं त्यांनी त्याच्या इतिहासामध्ये प्रतिपादन केलं. मग सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्याचा कालावधी काय, 1819 ते 1827 या काळामध्ये काय होता, तो गव्हर्नर होता आणि त्याच काळामध्ये त्यांनी त्याचा इतिहास लिहिलेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा आता भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ओके, मराठी साम्राज्य काय स्थान आहे, अत्यंत महत्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ यांचे नाव महत्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. कोण? जेम्स ग्रँड डफ.
ओके, कोणाच्या मराठी म्हणजे काय जे काय मराठ्यांचा इतिहास आहे ते लिहिण्याचं श्रेय कोणाला जाते, जेम्स ग्रँट डफ यांना जाते. बघा या ग्रंथांचे 3 खंड आहेत. या ग्रंथाचे किती खंड आहेत? 3 खंड आहेत. आणि भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची, जे काय भारतीय संस्कृती आहे किंवा इतिहास आहे यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ओके ग्रँट डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. जी काय भारतीय संस्कृती आहे एकदम गौण दर्जाची आहे किंवा कमी दर्जाची आहे हे दर्शनाचं काम कोण केलेलं आहे? ब्रिटिश इतिहासकारांनी केलेलं आहे. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाराच्या लेखनातही आपल्याला काय होते? आढळते. परत नंतर विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निष्पक्षपाती वृत्ती आपल्याला दिसते. आणि डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने परत नंतर आणि वी का राजवाडे ओके यांनी 19व्या शतकात दाखवून दिलेल्या आहेत. मग आता ते कोणते कोणते आहेत, कोणते कोणते नाही, हे सगळे इतिहासकार आपण काय करणार आहोत? बघणार आहोत. आणि हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, तोपर्यंत जे काय झालेलं आहे, जे काय लेक्चर बघितले ते बरोबर काय करा, म्हणजेच काय की वाचा आणि त्याच्यामधले नोट्स काढा आणि त्याच्यामधले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण म्हणजेच काय की भारतीय इतिहास लेखन आणि त्याच्या विविधतातील प्रणाली कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारे इतिहास लेखन केले गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, चला भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.